हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। तर आज चाललो आम्ही वावरात। सगळे कामं झाले, फक्त भांडे राहिले घासायचे। रुपाची चालू आहे झाडझूड। बंडी सगळं बियाणं टाकलं। दादा बंडी जितू राहिले। हे पा थैल्या बिल्या सगळ्या अटकवल्या। मानकायची काही घ्यायची गॅरंटी नाही। टाकता तुम्ही जराशीच गेले तुमच्या पुरती बस का पनीर का हां घे तुम्ही टाकता आता लोकांनाच केला काही ना फक्त कोणी खाते। दादाची तयारी चालू आहे, रुपाची चालू आहे आता भाकर बांधणं। मी पेतो चहा। आज खाऊन घेतो काहीतरी। 2 दिवस वावरात गेलो, वावर झाल्याशिवाय हे लोक जेवत नाही। मला भूक लागते, जीव लय थकते। ऊन तपल्यावर जीव मैमै करते। जेवण नाही करायला बाकी करू लागेल नाही हो ताती कर लागेल बाकी एक आहे आणि बाकी मी समजा गेला काय दे मग बंडी गेली पुढे आणि आम्ही चाललो मागून पैदल। कारण बंडीतलं खत बीज पोते असतात ना, तर आम्हाला पैदलच जावं लागते ना। आज वावर इतकं दूर आहे की थैले दिले हो बाई आपले तर हात गेले। वजन नाही एका परी हातात, पण वावर लय दूर आहे। 2 किलोमीटर जावं लागते आज चालत। आज चालत जाता जाताच घाण होते सगळी पा। रुपाची पूजा चालू, सगळे पाचशे नाही पूजा झाल्यावरच पेरण्याला सुरुवात होणार आहे। हे पा सगळे बसलेले वाट पाहू राहिले सगळे पूजेची। रुपाची पूजा झाली, लावराली नारळाले कुकू। आता घे सगळ्या बायाले लावून तोंडात पडीन नागशिंद्र आहे टक्क पाहू राहिला आहे ना। 2-2 गोट्यानं नारळ फोडणं चालू आहे बाई आज तर। काय होते दादा कुठे आहे रे चालू आहे ती पण जुतना। आता पूजा झाल्यावर तरी अजून बैलाची पूजा राहिलीच करायची। बैलाले कुकू लावा लागते। वंदना मोठे बाई तयार आहे मोठी बांधून। आणि दादा फोडू राहिले खत। 2 खत मिक्स करा लागत आज। खताचं नाव आहे झिंक बँड। चालू आहे तर ती पंचा बैलाची पूजा। बैल काही एका ठिकाणी थांबत नाही। चला झालं पेरणं चालू पराठीचा। आम्ही वट्या बांधून तयार आहोत। बंदू फोडू राहिले खत। मिक्स खत टाकायला लागते। रुपाची अजून वटीच बांधायची राहिली। हे पहा आम्ही वट्या भरून घेतल्या। आता टाकतो खत दोघी जणी आणि बंद करू राहिले जेवण।
बंधूची जोडी आहे उभी मागं धारायले, कारण आम्ही खत टाकल्याशिवाय बंधू हे नाही करू शकत, धाराई नाही करू शकत. आणि आज मी तोंडाला बांधून घेतलं कारण की हे खत लय उडते, म्हणून आज तोंडाला बांधून घेतलं. चला तर मग घेतो आता खत टाकून. आज शेवटचं पेरणी आहे आमचं, त्याच्यावर पेरण्याचा संप आहे आणि तर काही अजून आलं नाही. पडले याला म्हणे गिरायकी मी मले खराब तर तुले काय खराब वाटत तो शेंडीवाला तुले होतो वाडेकर म्हणतो शेंडीवाला तो तुझ्या लेकरू नाही तो तुला काय आले म्हणे हा म्हणे दुकान बंद नाही ठेवून राहिला म्हणे तुला खायला का म्हणते ते समज नाही घेऊन म्हणे. झाला आता पाणी प्यायचा ब्रेक. आज लय शांतता आहे कारण 2 चक्कर वावर घेणं आहे आज एवढं आणि घरी जाणे आहे. झालं 2 एकर पेरणं, आत्ता जेवायचं आहे. आत्ता तर लई भूक लागली. मस्त शांततेनं बसले लोक पेरणं झाल्यावर. आज तर काही भूक लागली का नाही काय माहीत. वरून कोणी खाऊच नाही रे, बैलाच लावून दे लागत. या जेवण करायला आज मस्त बसले शांततेनं जेवण करायला, कारण की आज वावर कमी होतं पेरायला म्हणून. तर जेवण करून फक्त घरीच जायचं आहे बस. आज जेवायला आणलं डाळ आणि वांग, पनीर, सोयाबीनच्या वड्या, चपात्या, लाल मिरच्याची चटणी, कांदे आंबे सगळंच आहे. आज फारच खुशीत काम आहे. आलो आत्ताच घरी, बसलो दोघी जणी दरवाजातच. आणि आमच्या बाया कल्ला करू राहिल्या चाऱ्यासाठी. शेकड्या आल्यावर तिले चारा पाहिजे त्याले. वावरात जेवण केलं, जेवण केल्याच घरी निघलो आम्ही. पाणी चालू झालं होतं जरा म्हणून काही शूट नाही केलो. आम्ही चाललो म्हणून घरी. डायरेक्ट घरी आल्यावरच दाखवतो तुम्हाला की आलो आम्ही आत्ताच घरी. आत्ताच पन्नीतून मोबाईल काढला आणि बसलो जराशी हवा खात खायचा. आता शेकडा आल्यावर बायाले चारा बांधा लागते, कारण बायाले सकाळपासून बाया कुटारावर असतात. पाय कशी एवढी मोठी इले दिवस असून ही पिऊ राहिली, तर काय करावं आता हिचं बी डोंबडीचं. का तिचं पिल्लू हे लोक पेतच राहते काय माहीत दूध. चला मग आता करतो पसारा आवरूवर. घरचा सगळा पसारा पडेला आहे दारात. जीवही थकला आज लय मोठा, पण आज जास्त पेरणं नव्हतं, 2 चक्कर होतं म्हणून लय लवकर घरी आलो आज. या चहा घ्यायला आंघोळ केली मस्त. आता चहा घेतो घेऊन. मस्त गवती चहा टाकून चहा केला. हे पा काळा. दुपारचा चालू आहे स्वयंपाक संध्याकाळचा, कारण की बंधूने दादाला जायचं आहे वावरात. आज दादाही चालले, कारण आज बंधूले कोणी सोबती नाही म्हणून रुपा लागली आंघोळ पांघोळ करून स्वयंपाक करायला. आणि मी घेतो चहा, आणि चहा झाल्यावर धुयाचे आहेत मला कपडे. वावरात जा, वावरातून या, डबल इकडे राखणारे जा, स्वयंपाक भाजी करा लवकर. राखणाऱ्याले रातभर जागा. आता म्हणजे नाईट ड्युटी आहे. डे अँड नाईट सारखीच. नाईटले तेवढंच काम करावं लागते आणि डेले तेवढंच काम करावं लागते. झोपीचा प्रश्नच नाही. आता 4 महिने तर झोपच नाही घ्यायला लागत, आणि आणखी 4 महिने निरा कामच काम. हे कपडे पडले एवढे. आणि वावरात गेल्यावर सकाळी आंघोळ, संध्याकाळी आंघोळ. सकाळी कपडे धुवा आणि संध्याकाळी कपडे धुवा. कामही काही उलचक नाही. कामही वाढत जातात वावरात गेल्यावर, पण तरी करावं लागत ॲडजस्ट. आणि तेवढे करतो आम्ही, कारण उन्हाळा भर निरा झोपून बोर झालो होतो. आता आले कामाचे दिवस.